नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. 8 वाजलेत. मी आता निघालते डॉक्टरकडे. वरच्या ताई आहेत ना 1305 वाले, त्यांचे डॉक्टर आहेत. आता मला खूप जण सजेशन आहे का तू डॉक्टर बदल. आता एक एवढा शेवटचा पर्याय करून बघायचा आहे. डॉक्टर चेंज करून बघायचे. माझे फॅमिली डॉक्टर तर खूप चांगले आहेत, पण बघू आता, कारण आजार वेगवेगळे व्हायला लागले तर थोडासा फरक पडतो आहे काहीतरी. तर जरा मला डॉक्टर चेंज करून बघायचे. एकदा दोनदा जाऊन बघायचं काय नाही, आणि त्यानंतर मग पुढचं काय ते ठरवायचं. यांच्याकडे जायचं की नेहमीचे तेच ठेवायचे. ताई ते आलेत आता. साहेबला बाहेर तशीच येणार आहे गाडीवर. आम्ही 3 जण चाललो टॅक्सीने. या दोघे आहे घरात. दीदी काही गेले नाही आज पण. तर ठीक आहे, चला. ताई ते लिफ्टमध्ये थांबले असेल माझ्यासाठी. चला बघू आता पुढे काय होते काय नाही. इकडे सगळं ना गणपती बाप्पांचं आहे बघा. आपले बाप्पा इकडेच बुक झालेले असतात, पण या वर्षी मी बघायला नाही आले ना, नाही तर दरवेळेस मी येते. मी नाही आले, यशने बुक केलं ना. इकडे असतात बघा आपले. हे खूप छान बाप्पा आहे सगळे इकडे बघा. खूप सुंदर असे. आत्ताच बघताना एवढं भारी वाटतंय ना. हा आहे सगळा लालबाग एरिया. आता इकडे असे ना सजावटीच्या वस्तू भेटतात सगळे गणपती बाप्पाच्या वेळेला. आपण जेव्हा येतो ना, सगळं सजावटीचे जे कपडे वगैरे असतात, जो मंडप करायचा असतो, सगळं ह्या लाईनीला भेटतं इकडे. हे याच्या आतमध्ये फुटपाटच्या त्या साईडने. आम्ही इकडेच येतो घ्यायला. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल आतापासून माहिती देते बघा. ही सगळी लाईन आहेत ना, गणपती बाप्पाचे साहित्य भेटतात इकडं टोटली ह्या लाईनला. लालबाग साईडला बघून घ्या, पूर्ण लाईन तीच आहेत. आम्ही स्वतः पण इकडेच येऊन घेतो. गोळ्या औषधं दिले. हो, माझ्या बायकोच्या गोळ्या. हा, गोळ्या खायच्या आईला. हे काय खायची गोष्ट आहे का? हा, दोघी बहिण्यासारखेच आहे. तर काय आहे बघू आता. थोडेसे औषधं दिले आणि माझे जेवढे पहिल्यातले पुन्हा बोलवलंय 8 दिवसांनी. इकडे ना या साईडला मी डॉक्टरकडे पहिल्यांदाच आले. आता साहेब चालले गाडीवर, आम्ही पुन्हा चाललोय टॅक्सीने. टॅक्सी बघताय पण आम्हाला काही टॅक्सी इथं भेटा ना. आता आहे ना घरी आले. 10 वाजलेत. साहेबांचा फोन चालला. आता डॉक्टरकडून आले ना, नुसते तेच फोन चालले. काय बोलले डॉक्टर. सूरज दादा आहेत. बोलते काय बोलले ताईला. ते बोलते तुमच्या बहिणी तुम्हीच विचारा काय माझा काही त्रास आहे का तिला. त्रास बीस कशाचं काय आहे. गोळ्या औषधं खूप कमी करायला सांगितले त्यांनी मला. चिमणी बंद करते वेळा थोडी. बंद करायला नाही बघ, याला टच करत जा 2 वेळा बस. तर स्नेहा ना मॅगी बनवते. इकडे खूप पसारा कांदे बिंदे खूप आहे. नारळ कांदे वगैरे भरपूर आणून ठेवले. तो पसारा दिसतोय तिकडे. इकडे बघा आता काय चाललंय. बस मॅगीमध्ये आम्ही घातलंय तूप. 1 चमचा, कारण पप्पाला जास्त. हा, पप्पाला आवडत नाही जास्त. हा, मिरची टाक. तूप घातलंय. इथे 2 टमाटे, 1 कांदा, हिरवी मिरची. 3-4 तुमच्या हिशोबाने. हा, मला तिखट लागतं ना जरा. मला पण. तुझ्यावर उडाल. टाक पटापट. गॅस फास्ट आहे ना. दीदी मदत करीला. हा, कांदा टाक. मिरची करपून जाईल. चालू करायचं. कांदा परतून घे, मग मी घेते परत. हा, कांदा परतून घे. मिरची करपल ना. हॅलो, कांदा परतला मस्तपैकी. आता बघितलं ना, आता परत पडला ना. हात काढ. आता टमाटा परतून घे. नाही मॅगी बनवायची ना मला. तिच्या हातची मॅगी खायची. कांदा टमाटा मस्त परतलाय, पण हिरवी मिरची घातली तरी थोडंसं आपलं लाल तिखट घालणार आहे यामध्ये चवीला. अर्धा चमचा आहे नाही आपला कांदा लसूण मसाला. हा, आणि मीठ तू नंतर अंदाजाने घाल थोडंसं. सगळे मॅगी मसाला. हां, सगळ्यांना येतेच आहे मॅगी, पण हिची पद्धत आहे ना. हिची आपल्याकडे पहिली रेसिपी आहे ही. अशी काय करते, चहा बनवती, कधी डाळीला फोडणी देते, पण ही व्हिडिओमध्ये पहिली रेसिपी आहे. हां, बस ओके. मस्त आहे ना. मीठ नंतर तुझ्या अंदाजाने घाल. ठीक आहे, मी गोळ्या घेते आता. ओके. फास्ट आहे. अशी एवढी टाकली म्हणजे आम्हाला सगळ्याला आता मॅगीच खायची. गरम गरम याच्यावर जेवण आहे, गरम गरम याच्यावर. कारण यांनी खूप उशिरा जेवले 2 जणी. चालेल.
वांग बघा कसं बनवत आहे, स्वतःचं पण क्लिप चालू आहे. इकडे आलं परवापासून नुसतं गप्पा गोष्टी चालल्या, हिंडणं फिरणं. मस्त अशी मॅगी बनवली बघा. छान बनवली. आम्ही अशी मॅगी हेच फक्त ना वाटाणा पाहिजे होता, है ना? आता नाहीच राहिलं वाटाणा घरात. आम्ही याला खाल्ली होती उज्जैनला गेलो ना, तिकडे ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि तिथे असली मॅगी खाल्लेली. एवढी भारी वाटली होती ना गरम गरम तिथे. तर चला आज आहे ना, बाकीचं पण थोडंसं आहे, पण म्हटले जरा मॅगीच खाऊया, खायला घेतो. आणि हे काही ही वस्तू गरम खाल्ली तर चांगली लागते, थंड झाल्या बिलकुल चव देत नाही. बापरे, आज पुरीच्या हातचं जेवण आहे आता, जे बरोबर चालेल. पप्पा बस एवढं तरी खा आता. हा खाणार देतो. बाहेर गेलो खातात पप्पा, तिकडे आम्ही गेले होते. हा मग याला त्र्यंबकेश्वरला खाल्ली आहे तुम्ही. हा चालेल, काढ. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. जेवण बनवतो होतं, इकडं आले काम करत होते. 12 वाजता केली. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. आणि हे जे दिवे आहेत ना, एकदम झिरो आहे, झिरो. काहीच नाही यांच्याबद्दल, काहीच बोलू शकत नाही. त्यांच्या वाती होत्या, पेटून माचीस संपवली. वाती त्या पेटत नाही. आपल्या घरच्या घातल्या याच्या कापसाच्या, त्या अगदी आहेत की नाही चालू, त्या पण दिसत नाही. ते ना वर होते ते फिरकीनी ना खाली होते. उगाच गेले 400 रुपये. असं वाटलं आता काय आपण तेल वगैरे घातले, कसं रिटर्न करणार ते, जाऊ द्या, पडलेले राहतील, काय करायचं. आता इकडे ना काही कामं चालू झाले माझे. इकडे पीठ वगैरे भिजवलं आहे आणि इथे पोरींना मी बनवते पोहे. बारीक गॅस असे झाकून ठेवले होते बघा, वाफेने असे छान एकदम मऊ होतात. मग स्नेहाला माझी पोहे आवडतात ना, आणि आमच्या बाबीला ना बरं नाही त्याच्यामध्ये, आता असं झालं आहे. आज म्हटलं तिला जरा पोहे वगैरे खायला घालते थोडंसं. तिला बोलले लाद्या पुसू नको, पण नाही, सगळं पुसून वगैरे तिला स्वच्छ ठेवायचं असते. चहा ठेवला यांना, ते घेणं चहा देते. हा तर सफेद साखरेचा चहा, म्हणून मी नाही घेणार. अजून भाजी वगैरे करायची आहे, पहिले तर खायला देते. तर बघा, स्नेहाला आहे ना असे एकदम नरम पोहे आवडतात. हे नाही आवडत तिला, असे म्हणतात ना वातड वगैरे झालेले नाही. तिला मी आता दाखवलं बनवताना का काय असते त्याच्यामध्ये. जेव्हा कांदा वगैरे परतवून घेते सगळं, आता पोहे टाकायच्या अगोदर आहे ना 2 चमचे पाणी टाकते त्या कांद्यामध्ये, ते हलवून घेते आणि त्यानंतर पोहे टाकते. मग एकदम हे बघ, एकदम नरम होतात. तर आता आहे ना माझं बनवून वगैरे झालं. बाबीला त्याला पोहे वगैरे दिले, सगळं झालं. तिला आता पुन्हा एकदा चहा बनवला आहे. आणि हे आमचं म्हातारं आहे ना, हे पुन्हा आता चहा पितं आहे. मी काय बोलले, दूध संपलं आहे. मला बोलले आता बाहेर जाणार, मला पुन्हा एकदा चहा दे. मी बोलले दूध संपलं, भाई चपाती खा. भाई चपाती नको, पुन्हा चहा बनवून दिला. किती तिसरा वेळ आहे ना, तिसरी वेळ चहा प्यायचो. आणि मी जरासं जर घेऊ दे आणि यांच्याकडून नजरेत येऊ द्या की मला असे धुतात ना, काय सांगतो मला. आणि आज बाबीला बरं नाही ना, तिला मला गोळी द्यायची आहे. तर तिने काय केलं, फक्त पोहे खाल्ले ना. आता बोलते मला चहाच नको, मला चहा नको. तूप लावून चपाती गरम करून ठेवली आणि तिला चहा ओतून ठेवला. ती अजून कामच करते. लेव भाजी दाखवते काय बनवली. असं वाटीमध्ये ओतून ठेवते आणि हा चहाचा बर्नर, आपलं गॅस बंद केला ना, बर्नर गरम असतो, त्यावर वाटी ठेवते, म्हणजे गरमचे गरम राहतो. चपात्या करून घेतल्यात आणि ते आता हल्ली ना यश अशी बटाट्याची भाजी खातोय. 2 बटाटे कापलेत आणि अशी भाजी बनवली. खूप तेल नाही बघा, अजिबात तरी नाही आली, जरा पण तरी नाही आली. तर ही खाईन आवडीने. जरा चाललं हे बघा, भांडी आवरलेत. आज पोहे बियांमुळं बराच पसारा पडलेला. आता ना भात लावायचं आहे, पण बाबीचं किचन धुवून झाल्यानंतर भात लावणार आहे मी. रात्री डॉक्टरकडे गेले ना, तर त्याने मला झोपेचे गोळे दिले. तुम्हाला सांगते, मी रात्री घेतली. बसते आता, बसून बोलते. भाभीचं चहा पितीत ना, स्नेहा तिकडे पिते, मग बसले त्यांच्याजवळ जरा. भाभीचं असं असतं ना, तू काम सोड, मी चहा प्यायला लागले, माझ्याजवळ बसत जा जरा 2 मिनटं का होईना. असं असतं, भले चहा नको पिऊ, पण बसायचं असते. सगळा येडा तमाशा आहे आपल्या घरांमध्ये. मग आता भाभी चहा पितील म्हणून बसले तिचं. मी काम जरी करत असले ना, एक घूट लेव ना, बैठो ना, असं होत नाही. मग आता मी नाही घेतला, कारण मी 2 वेळा घेतलं आहे सकाळी. आज पोहे खाल्ल्यावर पण लागतो एक घूट, तेव्हा घेतलेला, साहेबांवर घेतला आहे. पण मी माझ्या साखरेचा घेते, यांची साखरवाला मी चहा नाही पित. तुम्हाला सांगू, या बांगड्या नंतर खोलून दाखवते. आज किती दिवस झाले, दीदीने आजचं कुठं काय सामान टाकलं होतं. आणि हे मी तिला याला गेले ना फेब्रुवारीमध्ये बघा, फेब्रुवारीत नाही जानेवारीतच, खाटूश्याम बाबाला जाऊन आल्यानंतर मी इकडे उज्जैनला गेलेले लगेच थोड्या दिवसातच.
लगेच गेली तिकडनं आले 1-2 दिवसात लगेच गेले होते मी उज्जैनला. तिला मी तिकडनं असं काय काय आणलं होतं हे. ती पिशवी मी तिला बघायला दिली. तिने काय माहिती कुठं टाकलं कुठं नाही. ते आज तिला भेटले ते तेव्हा तिने मला दाखवले. आणि पूजेला वगैरे मी बांगड्या घातल्या नाही काय नाही. किती सण येऊन गेले कशालाच काही नाही. तुम्हाला दाखवते मी तिला मी काय काय तिकडनं आणलेलं. हे बघा दिदीला ना मी एक ओंकारेश्वरला तिकडं हे घेतलेलं होतं. छान आहे असं लटकन वगैरे दिला. कानातले पण आहे. मी बोले कधीतरी साडीवर घालेल ना दीदी तर छान दिसेल असं. पिशवीत आहे ना पिशवीतून काढत नाही तर काय होतं पॉलिश वगैरे त्याची डल पडते. तिकडे मी हे घेतलेलं. आणि हे कधीतरी डार्क घालायचं अशी वाटलं तिला तर घालेल म्हणून. आता मी बोले स्नेहाला काय पाहिजे तिला घेऊन जाऊ दे. हे असे 2 जाडजड कंगन घेतले ते कधीतरी एका याच्यावर घालायला. दीदीचे हात खूप छोटे असे खूप मोठी बांगडी नाही लागत तिला. आणि हे कानातले घेतले होते. ती घालते दीदी खूप मोठे मोठे कानातले घालते. हे बघा भारी वाटतात एकदम. चमक आहे अशी छान मस्त शाईन मारते. आणि हे एक येल्लो घेतले असे जे ड्रेस वगैरे राहतात ना त्याच्यावर हे घालायला. आणि माझ्या ह्या बांगड्या तुम्हाला सांगू आता ह्या बांगड्या भेटत नाही. मी तिकडे जायची ना लालबागला तुम्हाला दाखवायची. आता ते बाबा बोलले हा माल येत नाही आता. ह्या माझ्या किती दिवसाच्या बांगड्या आहे बघा. मी सोनाला मला घेतल्या होत्या. त्याच्या अगोदर पण मी घेतल्या होत्या ते भाचीला वगैरे तिला मला घेतल्या होत्या. पुन्हा मग नंतर कोणाला घेतल्या मी आणि संगीताला वगैरे कोणाला घेतल्या त्या आता माझ्या लक्षात नाही राहिले. आणि नंतर पुन्हा सोनाला मला घेतल्या. भेटत नाही आता. आणि मला ह्याच आवडतात. याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या डिझाईन आल्या पण मला ह्याच आवडतात. आत्ता शोधून दिले. बघू आता कधी घालणं होतं ते. पण छान दिसतात बघा. गरम पाण्यात जर घातलं ना याची पॉलिश निघून जाते. गरम पाण्यात नाही हात गेला पाहिजे त्यावेळेला अशा घालायच्या त्या. तर हे बघा असं दिदी जातही भेटलं तर मला पण बरं वाटलं. कधीतरी एकदा जरी घातलं तरी असं वाटतं ना आणल्याचं काहीतरी सार्थक झालं आपलं. भाभीचं झालं खायचं गेली तिकडे. तिला थोडीशी ना काहीतरी एखादी गोळी देते. तिला ताप वगैरे तिला रात्रीपर्यंत काम कर. मी बोले सुट्टी घ्यायची होती मी करून घेतलं असतं. तर बोली तू केलं असं बाकीच्या बायांची तर काय करू. आता मला भात लावायचा आहे. आणि विचार चालू होता आता पुन्हा ते ड्रायफ्रूटचे लाडू बनवा यशला. पण म्हणले तर आता मी सारखी उभी राहिले ना घरातले पुन्हा मला लागेल तेवढं ओरडतील. मग संध्याकाळी बघते किंवा ताई आता पुन्हा येणार आहे ना 2 दिवसांनी. मग ताई आल्यावर बनवेल असं चाललं आहे माझं. एकटीला होत नाही ते बांधायला वगैरे वेळ लागतो. ताई आल्यावर बघेल आता शक्यतो. भात वगैरे लावते आणि संध्याकाळी काहीतरी बनावं लागेल. ही काय मला बोलली मला लालवाली खिचडी बनव. स्नेहा बोलली आता रात्री तिने मॅगी बनवून दिली ना मला. मग संध्याकाळी मला बनवून द्यावं लागेल. आणि एक हे तर मी नाही मिशोवरून 2 दिवे मागवले. एक मी खोलून बघितला ही साईज कशी आली कशी नाही म्हणून. तर साईज बरोबर आहे पण थोडी एक मिस्टेक दिसायला लागली मला. हे वाले हे जे हे बोलतात ना आपण हे वातीवाले असले हे आता हे आरामात भेटून जातं आपल्याकडे. याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला सांगते नंतर काय प्रॉब्लेम वाटला. अगोदर असं ना फोटोमध्ये दिसत होतं खूप छोटं आहे काय असं मला वाटलं. पण बऱ्यापैकी आहे. तेल भरपूर बसेल हे आहे. पण पूर्णपणे दाखवते त्याचा लुक कसा येणार आहे तो. काय होतंय बाहेरचा दिवा आणि तुळशी मातेजवळचा दिवा येणार राहायला मागत नाही. का नाही राहत हवाच एवढी चालली ना येण्यासारखी. तर थांबा जरा हे ना पॅक आहे काचा वगैरे जे आहे ना त्याच्या एकदम पॅक आलेल्या. मी एकालाच ओपन केलं म्हणजे काय माहिती मी ठेवेल की रिटर्न देईल. हे छान पॅकिंगमध्ये आलेलं असं. तुम्हाला त्याचा पूर्ण लुक दाखवते आणि तुम्ही मला सांगा ठेवू का. याचा थोडासा प्रॉब्लेम आहे ना तो पहिला दाखवते. प्रॉब्लेम काय आहे हे बघा ही काच आहे ना अशी ठेवतोय ना ही थोडे पण जरा जास्त हवा आली ना पडू शकते. कारण माझ्याकडं तुम्हाला खूप वेळा दाखवते खूप हवा येते. जरा हवेने इकडं तिकडं झालं ना तर याला मला अशी पडायची भीती वाटते. हे असं हे नाही आहे कारण असं हे मी पहिल्यांदाच घेतलं आहे ना त्यामुळं मला थोडंसं त्याला कसं आहे पूर्ण लुक त्याचा असा येतो वरतून असं हे जायला. उंच वगैरे खूपच वाटतो असा. आणि हेच मला थोडंसं आता तुम्ही जर कोणी घेतलेले असेल तर तुम्ही मला सांगा थोडंसं याचं हे बरं आहे वात छोटी मोठी करायला याला त्याला हे बरं आहे बघा. ठीक आहे असं ठीक वाटतं हे. पण काय माहिती फक्त मला इथे प्रॉब्लेम वाटायला लागला आहे. बरं मी त्याच्यावर तर मोठी दुसरी काच पण नाही ठेवू शकत आहे.
कारण तिकडं कुठलेच नॉर्मल काचेचा दिवा राहिला हवेने, आणि जास्त हवेने माझी काच पडू शकते. काय करू कन्फ्यूज झालेत मी. 2 मागवलेत बघा, सेम आहेत एकदम. दीदी कितीला आले ग? 400. म्हणजे 400ला 2 आलेत ना काचे सहित. हां, काचच घ्यायला गेले ना मी तर मला इथं 60 रुपयाला भेटते. आणि ही मजबूत आहे काच, मजबूत आहे ती चांगली. दोन्ही पण दाखवते तुम्हाला, म्हणजे मलाच कळेल आता की मी काय करावं. वातीने 2-2 आल्या त्याच्याबरोबर म्हणजे. हो, हे बघा, एक्स्ट्रा एक वात आली. सेम आहेत, एकसारखे दोन्ही. ते 2 घेतले तर 400ला भेटत होते, एक घेतलं तर महाग होता. हे असेल त्याला, हे असेल बघा, दोन्ही पण याला. नवरात्रीच्या वेळेला वगैरे असे चांगले आहेत, म्हणजे पॅकचे पॅक राहणार. गणपती बाप्पाच्या वेळेला पण मला अखंड दिवा ठेवायला लागतो, तेव्हा पण ठीक आहे. पण बाहेरच्या हवेच्या याने मला थोडी भीती वाटते याची, कारण अजून थोडंसं दिवे मला नक्की सांगा ताईंनो. हे नाही, ते कुकरमध्ये पॉपकॉर्न बनवले. मी बोलले घेईन व्हिडिओ, पण म्हटलं होतात की नाही काय माहिती. अगोदर मला पहिले ट्राय करू दे, उगाच फेल जायचे. तर हे मी आता स्मार्ट बाजारमधून हे पॅकेट आणलेलं, हे पॉपकॉर्नचं येते असं. हे मला पुन्हा मी सांगितलं, मला पण माहीत नव्हतं असे सुट्टे भेटतात म्हणून. तर अगोदर काय केलं, थोडंसं खाली तेल आणि हळद घातले, मीठ घातलं आणि कुकरला झाकण लावून दिलं शिट्टी काढून. बारीक गॅसवर करून घेतलेत, एकदम छान आहे बघा, एकदम भारी झालेत, पूर्ण फुललेत बघा. तेल मीठ आहे ना छान, त्याच्यामध्ये चव उतरली त्याची. आणि घरीच आता एवढे थोडीशी घातलेली, अगदी अर्धी वाटी भरते मी, त्याचे एवढे झालेत. आणि मला साहेबांना असे ना साधे पॉपकॉर्न खूप आवडतात खायला, ते मसाले वगैरेचे नाही आवडत. हां, चॉकलेटचे असतात, मसाल्याचे असतात, ते नाही आवडत. साधे असे गरम गरम खायला घ्यायचे. ट्राय केलं, आता नेक्स्ट टाईम बनवेल तेव्हा दाखवेल ताईंना तुम्हाला मी. कुकरला अगोदर खाली तेल हळद मीठ घातलं, सगळं कुकरला असं फिरवून घेतलेलं. आणि हे जे पॉपकॉर्नचे आहेत आपले मक्याचे दाणे टाकले, जरासं कुकर असं हलवून घेतलेला आणि झाकण मी असं लावलेलं उलट. तर ताईंनो मला हे बोलायचं होतं, पण त्यांचा गोंधळ चालू होता. मी थोडा कॅमेरा बंद ठेवला. दीदीला आणि स्नेहाला जायचं होतं बाहेर. ते काहीतरी आता हे हाताच्या नखांचं काहीतरी करायला गेल्यात. दीदीला ते आलेलं प्रमोशनचं, तर तिला फ्रीमध्ये ते काही करून देणार आहेत. आणि भाभीला बरं, तिला पण आता गोळी वगैरे दिली, ती गेली. मला हे बोलायचं होतं का आता बरं नव्हतं म्हणून व्हिडिओ गेला ना, तर खूप ताईंनी इतक्या छान कमेंट केल्या, खूप ताईंनी एवढी काळजी दाखवली आणि एवढं भरभरून प्रेम दिलं. ताई असं कर, ताई तसं कर, ताई काम नको करू, कोण काय बोलतं आहे. एवढं भारी वाटत होतं. सगळ्यांच्या कमेंट वाचते, पण हल्ली रिप्लाय अजिबात जात नाही. सध्या बघताय, रोज कुठेतरी बाहेर तरी जाते, रोज दवाखान्यात तरी जाते, किंवा रोज घरात काहीतरी काम तरी वाढतं आहे. जसे जसे होईल तसे एक एक कमेंटला रिप्लाय देत राहील, जसा वेळ भेटतो तसा. आणि रात्रीच्या डॉक्टरकडे गेले ना, तर त्यांनी मला खूप असं म्हणतात ना, पॉझिटिव्ह ऊर्जा येईल असे मला हे केलं. मोबाईल धरायला पण हात दुखतो आहे माझा बघा. मला बोलले मेडिटेशन खूप गरजेचं आहे, 1 तास मेडिटेशन सकाळी करायचं म्हणजे करायचं. जे डोक्यामध्ये काय काय भरलं आहे ना, सगळं टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर दिसतं का तुम्ही टेन्शनमध्ये. मी तर काही टेन्शनमध्ये नाही, जे आहे तर बघा एकदम छान लाईफ आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते बोलतात आणि असो, म्हणजे काय माहिती, मला तर नाही वाटत की मला काही टेन्शन आहे म्हणून. पण ते बोलते दाखवत नाही, पण तू बाकी सगळं व्यवस्थित आहे, इतकं ऑपरेशन होऊन तू फिट आहेत, एवढ्या गोळ्या औषध खाऊन पण फिट आहे. त्यांनी रात्री मला एवढं बडबड केली तुम्हाला सांगू. हे बघा त्यांचं हे लालबागला ना, हे जैन डॉक्टर ताई घेऊन गेलेला. हे जे दिसते ना इकडे, हे लिहिले माझ्या हाताजवळ, एवढे सगळे मी बोलले एवढं हे सगळं आता सध्याचं माझं एवढं दुखणं नाही आहे. आणि इकडचे साईडला दिसतंय ना, हे एवढेच औषधं दिले मला फक्त. या सगळ्या दुखण्यावर हे सगळे पहिले औषध घे, सगळे बंद कर म्हणे, पहिले फक्त BP शुगरची चालू ठेव. हे एवढे आजार तू याच्यावरचे प्रत्येक आजाराचे जर एवढे औषधं खाणार असेल तर काय होणार तुझं. पुढचा पण विचार कर म्हणे. स्वतःला वेळ दे, तुला जे आवडतं ते कर, मेडिटेशन कर, योगा कर, काय कर. थोडासा बदल करण्याचा प्रयत्न आहे. साहेब पण होते, साहेब पण बोलतात का, म्हणजे ती काम पण खूप करते, की बोलता असं नाही का काम सोडून बसती, काय तिला कामाचं पण तेवढं प्रेशर असतं, म्हणजे का कोणी उपाशी नाही राहिलं पाहिजे काय. डॉक्टरना बोलत होते. पण दुखणं हल्ली खूप वाढायला लागलं आहे, भरपूर. एवढं दुखणं नव्हतं माझं,
मला फक्त ऑलरेडी पहिला फक्त कमरेचा आणि कमरे त्रास होता, मला बाकी कुठलंही दुखणं नव्हतं. पण आत्ता सांगू, माझी वास्तू खूप चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर अंकाने जर बोलत असेल तर मला हेल्थ इश्यू इथं आल्यापासून जास्त चालू झाले. आता मला नक्कीच याचा विचार करायचा आहे. त्यानं जे असतं छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते आणि करेल. बघू काय होतं. मी जर कोणाशी बोलले, कोणाशी काही मला काही सजेशन दिलं त्यांनी काय, तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल. पण इतकी काळजी केल्याबद्दल, इतकं प्रेम दाखवल्याबद्दल तुमची खूप खूप मनापासून आभारी ताईंनो. भरपूर असं एवढं प्रेम देतात, इतकं छान वाटतं की असं वाटतं की बाबा आपण व्हिडिओ टाकतो ते सार्थक आहे. माझं असं नाही बघा ताईंनो, मी तुम्हाला दरवेळी बोलत नाही, मला सबस्क्राईब करा, मला लाईकच करा, मला हाव नाही असली कसली, अजिबात हाव नाही. भगवंताने मला खूप परिपूर्ण ठेवलेलं आहे. ज्यांना वाटत असेल त्या नक्की प्रेम देत आहे, ज्यांना आणि बोलाल तर सगळ्या काळजीपूर्वकच मला कमेंट करताय, काळजीपूर्वकच करताय. मग ती तिच्या बाबतीत असो, माझ्या बाबतीत असो, काही पण असो, कधी कुठली गोष्ट शेअर केली तर सगळ्या काळजी करून बोलते. तुमची खूप खूप मनापासून आभारी. असंच प्रेम असू द्या. तर चला ठीक आहे. आता इथून पुढं काय माहिती काही व्हिडिओ होईल की नाही होईल. आता पोरी तर गेल्या बाहेर, आमच्यापुरती भाजी चपातीत बनवली. जर काही झालं संध्याकाळी काही लाडूची जर तयारी केली तर नक्की दाखवेल तुम्हाला. यश आता आलाय जेवायला, पण तो काही भात वगैरे खात नाही ना, मग काही टेन्शन नाही का त्याला भात पाहिजे वगैरे, त्याला भाजी चपातीत बसू दे, खातच नाही भात. चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.